सर्व हेतवे या माझ्या चॅनल्समधील माझे व्ह्यूवर्स, माझा परिवार सगळ्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार. स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा. एंजल्स आपल्याला आज काय सांगू इच्छितात, एंजल्स आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छितात आपण पाहणार आहोत. तुम्हाला एंजल्सकडून कशासाठी मार्गदर्शन हवे आहे, तुम्ही कोणत्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहात, तो प्रश्न तुम्ही तुमच्या मनात धरा. प्लीज एंजल्स गाईड मी. एंजल्स आज आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छितात. ब्रह्मांडीय शक्ती, देवदूत किंवा तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे, जे तुमचे श्रद्धास्थान आहे, ज्यांच्यावर तुमचा दृढ विश्वास आहे, अशी शक्ती, अशी एनर्जी तुम्हाला काय सांगू इच्छिते आपण पाहणार आहोत. प्लीज एंजल्स गाईड मी. प्लीज एंजल्स गाईड मी. एंजल्स आपल्याला आज काय सांगू इच्छितात. प्लीज एंजल्स गाईड मी. ॲक्च्युली हे सगळे कार्ड्स नाही आहेत, खूप सारे कार्ड्स आहेत हे. देवदूत आपल्याला आज काय सांगू इच्छितात, आपले देवदूत आपल्याला काय सांगू इच्छितात हे आपण पाहणार आहोत. प्लीज एंजल्स. ओके, दोन तीन दिवस फ्यू मंथ्सची एनर्जी होती, आज फ्यू वीक्सची एनर्जी आहे, येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये. आता ही एनर्जी काय सांगू इच्छिते, म्हणजे काय आहे येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आपल्याकडे काय येणार आहे पाहूयात आपण. गेट मोर इन्फॉर्मेशन, बी असर्टिव्ह, ठाम रहा. नॉट द राईट टाइम. इफ यू बिलीव्ह, the situation will improve. त्याला आपण बिलीव देऊया. बी असर्टिव्ह, नॉट द राईट टाइम. येस, बिग हॅपी चेंजेस. येस, इफ यू बिलीव. सक्सेस. येस, अनलाइकली. नो. विदिन नेक्स्ट फ्यू मंथ्स हे पण कार्ड आहे. पीसफुल रिझॉल्युशन. येस, दोनदा येस कार्ड आले. कॉम्प्रोमाइज. चूज न्यू डिरेक्शन. कार्ड्स दिसत असतील सगळी. थोड्याफार प्रमाणात जर आपण असं म्हणू इच्छितो की म्हणजे थोड्याफार नाही, तसं बऱ्याचशा प्रमाणामध्ये जवळपास जी काल एनर्जी आली होती, जे काल आन्सर्स आले होते, काल जे कार्ड्स आले होते, तेच पुन्हा रिपीट झालेले आहेत. दोनदा येस म्हणून कार्ड रिपीट झालेला आहे. पुन्हा आजची एनर्जी, पुन्हा आज तेच, कालचंच थोडंसं प्रिडिक्शन तेच असणार आहे. जे तुमचं काम चालू आहे ते तुमचं काम न थकता, न थांबता किंवा कोणतीही शंका मनामध्ये न आणता त्याच सकारात्मक ऊर्जेने ते काम चालू ठेवा. कोणत्या नवीन पद्धतीने आपल्याला ते करता येईल किंवा जे आत्ता तुम्ही
कोणत्या पद्धतीने, कोणत्या मार्गाने ते काम करताय, अजून त्यामध्ये काय नाविन्य आणता येईल त्या गोष्टीमध्ये, याचा जास्त विचार करा. स्वतःच्या निश्चयावर ठाम राहा. हे जे कार्ड आहे हे कालपासून येते. तुम्ही जो निश्चय घेतला आहे त्या निश्चयावर ठाम राहा की हे काम आपल्याला करायचंच आहे, सक्सेसफुली करायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला सक्सेस मिळणारच आहे. याच्यावर तुमचा दृढ विश्वास पाहिजे. थोडक्यात तुमची सकारात्मक ऊर्जा इतकी हवी आहे. पुन्हा तेच आहे, अनलाइकली, जे पटत नाही आहे, आवडत नाही आहे ते सोडून द्या, त्याचा विचार करू नका. कुठली गोष्ट केल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे, आपलं काम कसं पुढे रनअप होणार आहे, आपल्याला त्याच्यामध्ये कसा प्रॉफिट मिळणार आहे, कशी समृद्धी आपल्याला मिळणार आहे, फक्त आणि फक्त ह्या एकाच गोष्टीचा विचार करा. काही आठवड्यांची एनर्जी आलेली आहे. नक्कीच या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर तुम्ही पुढे चालत राहिलात, गेट मोर इन्फॉर्मेशन येते. थोडक्यात आत्ताची सिच्युएशन अशी आहे की अजूनसुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की ती बदलत नाही आहे त्याच्यामध्ये, किंवा त्याचा काही प्रोग्रेस होत नाही आहे, ती पुढे जात नाही आहे ती सिच्युएशन. थोड्या वेगळ्या मार्गाने जाऊन बघा, थोड्या वेगळ्या मार्गाने विचार करून बघा. नक्कीच काही आठवड्यांमध्येच अशी एखादी संधी किंवा तुम्हाला असा एखादा क्ल्यू मिळू शकतो. अशा काही व्यक्ती तुमच्यासमोर किंवा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात की ते तुम्हाला साईन देऊ शकतात किंवा एखादा नवीन विचार देऊ शकतात, तुम्हाला मदत करू शकतात की बाबा या पद्धतीने करण्यापेक्षा आपण या पद्धतीने हे काम करूया. असं काहीतरी येणाऱ्या आठवड्यांमध्ये नक्कीच घडू शकतं. येस, सेम एनर्जी आहे. फक्त ते सांगू इच्छितात पुन्हा तेच की ज्या पद्धतीने आत्ता तुम्ही करताय त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करता येते का, त्याच्यामध्ये काही बदल करता येतो आहे का, तर तो बदल करा थोडासा. आणि विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा की मला याच्यामध्ये सक्सेस मिळणारच आहे, मला याच्यामध्ये अबंडन्स मिळणारच आहे, मला समृद्धी, विपुलता, नावलौकिकता माझ्या या कामातून, माझ्या या यशामधून मला मिळणारच आहे. या आत्मविश्वासाने, अगदी दृढ निश्चयाने चालत राहा. नक्कीच येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये तुम्हाला असं जाणवेल की आपण पहिल्यापेक्षा 10 पावलं आणखीन आपल्या ध्येयाकडे जायला पुढे आलेलो आहोत. सेम एनर्जी आहे, छान एनर्जी आहे. आजच्या प्रेडिक्शनमधली 2 महत्त्वाची वाक्य पुन्हा तेच, नव्याने काही नवीन पद्धतीने करता येतं आहे का बघा, अजून माहिती काढा, थोडंसं पद्धत बदला, मार्ग बदला, विचार करण्याची किंवा तुमच्याबरोबर जे लोक आहेत त्याच्यामध्ये अजून लोकांना, ज्यांना माहिती आहे त्या विषयाची पूर्ण, अशा लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्व करा, त्यांची मदत घ्या, नवीन इम्प्रूव्हमेंट करा. नक्कीच यश तुमच्याकडे आहे. आणि जे पटत नाही आहे, जे आवडत नाही आहे, जे जमत नाही आहे ते इग्नोर करा. त्याच्याकडे काही गोष्टी पटत नसूनसुद्धा त्या एक्सेप्ट कराव्या लागतात. या 2 गोष्टी तुम्ही केल्या तर विश्वास ठेवा, सक्सेस तुमचाच आहे. खूप शांत, खूप शांततेपूर्ण मेडिटेशन करा. फक्त आणि फक्त स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. मी सांगितलं की ज्यावेळेस आपण मेडिटेशन करतो, ज्यावेळेस मन शांत होतं, ज्यावेळेस मन सैरभैर असतं, त्यावेळेस एका वेळी 10 विचार मनात येत असतात. आपण योग्य ते निर्णय घेऊ शकत नाही, त्यावेळेस आपले निर्णय चुकतात किंवा चुकू शकतात. याच्यावर मेडिटेशन हा एकच खूप सुंदर उपाय आहे. थोडं शांततेत बसा, 5-10 मिनटं. ज्यावेळेस मन शांत होतं त्यावेळेस डोकं पण शांत होऊन, मन शांत झालं की तुमच्या मनात आणि तुमच्या डोक्यात तेच विचार येतात जे तुम्हाला करायला पाहिजे.
याचं उत्तर पण तुमच्याकडेच आहे की मी कसं पुढं जायचं आहे, मी कोणाबरोबर कनेक्ट व्हायचं आहे, अशा कोणत्या व्यक्ती आहेत किंवा अशी कोणती पद्धत आहे, असा कोणता विचार आहे की ज्याच्याशी मी अजून कनेक्ट झालेली नाही किंवा झालेलो नाही, याचा विचार तुम्हीच करायचा आहे. छान एनर्जी आहे. आजचं प्रेडिक्शन परत तेच, कदाचित अजूनही तीच एनर्जी कायम आहे. अजून अशा लोकांशी किंवा त्या वेगळ्या नाविन्यपूर्ण वळणाशी अजून तुम्ही कनेक्ट झालेले नाहीत. पण तरीसुद्धा निराश न होता स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून ध्येयपूर्तीकडे चालत राहा, न थांबता न थकता चालत राहा, प्रयत्न करत राहा. जे तुम्हाला योग्य वाटतंय, तुम्हाला हवंय, त्याच्यावर काम करत राहा. सक्सेस हा नक्की तुमच्याकडे आहे. आठवड्याची एनर्जी आलेली आहे. विदिन फ्यू वीक्स नक्की या येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये एखादी काहीतरी नाविन्यपूर्ण घटना नक्कीच तुमच्या आयुष्यात घडणार आहे. त्याच्याखाली जे कार्ड आहे, रिमेन पॉझिटिव्ह, सकारात्मक राहा. ॲक्च्युली आपले सगळे रीडिंग, माझे सगळे विचार हे फक्त आणि फक्त ह्याच्यावर फोकस असतो. ज्यावेळेस आपण सकारात्मक राहतो, सकारात्मक ऊर्जेने पुढे पळत राहतो, त्याच वेळेस आपल्याला मार्ग दिसतात. त्याच वेळेस आपल्याला एंजल्स गाईड करतात. डोंट स्टॉप. खूप छान. एक सुद्धा निगेटिव्ह कार्ड नाही आहे. अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आहे. काही आठवड्यातच ती अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येणार आहे. ठाम राहा, विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. माझे सकारात्मक विचार, माझे सकारात्मक व्हिडिओ तुम्हाला जर काही प्रेरणा देत असेल, तुमच्या कामासाठी तुम्हाला काही सकारात्मक ऊर्जा मिळत असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.